तुमच्यासोबत गावाला जाताना कधी असं झालंय का? तर जय स्वामीनारायण मित्रांनो, आजपासून दिवाळी वेकेशन स्टार्ट झाला आहे म्हणून आपल्याला जायचं गावी. मग सकाळमध्ये एकदम रेडी होऊन सकाळची नित्यपूजा केली आणि मग गावाला जायचं राहिलं तर बॅग तर पॅक करावी लागते. मग बॅग पॅक केली आणि माझ्याजवळ किती बॅग आहेत ते मोजायला गेलो तर पहिली माझी कपड्याची बॅग, दुसरी लॅपटॉपची बॅग आणि तिसरी म्हणजे माझ्या गोंटीमध्ये बांधलेलं झोपायचं गदलं. म्हटलं बापरे एवढ्या बॅगा, आता ब्लॉक कसा काढायचा? कारण आपला आता एक पण हात रिकामा नाही. मग जास्त टेन्शन न घेता डायरेक्ट राजेला झोपेमधनं उठवलं आणि आलो बस स्टँडकडे आणि बस स्टँड येऊन पकडली आपली शिरपूर धुळे बस. कारण पहिले आपल्याला धुळे जावं लागतं, मग तिथून मग बस चालू होतात लावडे हेडफोन, कारण त्याशिवाय आपला प्रवास होत नाही. मग गाणे ऐकत केव्हा धुळे आलं कळलंच नाही. मग धुळेमधून साखरी बसमध्ये चाललो तर बसायला जागा नव्हती. म्हणतात बापरे आता उभं जावं लागेल की काय. मस्त बाहेर धरणचा नजारा बघत होतो, तेवढ्यात माझी ध्यान एका बाबाकडे गेली. मग बाबा डायरेक्ट तपकीर राहत होते. मग ते बघून डायरेक्ट मला माझ्या बाबाची आठवण आली. मग ते तपकीर तर ठीक आहे, पण बाबाला वरून अस्थमा पण होता. म्हणतात बापरे बेकार काम आहे. मग असं टाइमपास करत येऊन गेलो साखरी आणि येताच घेतलं आजीसाठी कलाकन आणि पकडली आपली दातारची जाण्यासाठी बस. आणि असं मस्त नदीचा नजारा बघत बघत येऊन गेलो घरी आणि येताच हाक मारली ताई. पण ताई का घरात नव्हती तर बाहेर होती. म्हणतं काय ताई नातू तू बाहेर फिराणी नाही भाऊ, पीठ सरी घेतो म्हणून तुला गरम गरम पोळ्या टाकले पिटल्यावर गई तू. बघा मित्रांनो असं असतं आजीचं प्रेम. मग मस्त फ्रेश खूप दिवसांनी मेस नाही तर घरचं जेवण केलं आणि पोट एकदम आपलं खुश झालं. दुपारी गलीतली चिल्लर मंडळी आपल्याला भेटायला आली आणि त्यामधून एक बोलला आई ना तुमले व्हिडिओ बनवता यस म्हणतो वा आमले काय येस नाही तुला येस. असं त्यांच्यासोबत थोडी मस्ती करून लाईक करा फॉलो करा. मग संध्याकाळी मस्त चहा बिस्किट खाऊन आजीसोबत थोडं कलाकार खाल्लं आणि रात्री बसलो डायरेक्ट जेवायला. तर मित्रांनो जेवतो तुम्ही लाईक आणि फॉलो करून घ्या. जय स्वामीनारायण.